मस्ती करू नकोस हा, बाबांना नाव सांगेन मी. लवकर शाळेत जायला रेडी होतोस की बाबांना बोलू? तू अभ्यास करतोय का बाबांना बोलवू? लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, बाबांच्या भयानं शाळेत जातात, बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात, मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कसा मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. काय झालं? आई, बाबांकडे माझ्यासाठी वेळ का नसतो? अरे बाळा, असं नाही की त्यांच्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही. जसं एका आईला स्वतःची सगळी स्वप्न, सगळी इच्छा सोडून घरात बसावं लागतं ना मुलांना सांभाळण्यासाठी, तसंच एका बापाला घराबाहेर काम करावं लागतं पैसे कमवण्यासाठी. घरचा खर्च, तुझी फीस, इतर खर्च सगळंच मॅनेज करावं लागतं त्यांना. खरंच आई? हो बाळा, आयुष्यात नेहमी आपल्या फॅमिलीसाठी झटणारा, नेहमी दुसऱ्यांसाठी आनंदी होणारा आणि सगळे दुःख एकटाच सहन करणारा, काहीही झालं तरी चेहऱ्यावर एकदम निशब्द भाव असणारा, स्वतः ऍडजस्टमेंट करणारा आणि आपल्या मुलांना सगळं आणून देणारा, मुलांसाठी टाचा झिजवणारा, आपले दुःख मनात लपवून ठेवणारा देव माणूस म्हणजेच बाबा. कळलं का?